Fortunately, Mr. Gokhale agreed to visit you. Thus, I wish to convey that all is well here. बरं ग बाई, बरं बरं बरं. Hope you are doing well. हो ग बाई, हो, आम्ही सगळे चांगले आहोत. Please convey my regards to elders and a warm greetings to the younger. तुमची आठवण काढली. Awaiting your reply eagerly. Your loving daughter, Narmada. आहे की नाही गंमत? इंग्रजी मध्ये लिहिलंय पत्र. बघा बघा, तुमची विचारपूस पण केली. छान छान. थँक्यू मिस्टर गोखले. तुम्ही ही चिठ्ठी माझ्यापर्यंत पोहोचवलीच. ओ, इट्स माय प्लेजर. बरं, येऊ मी आता? अहो, थोडं खाऊन तरी जा, सरबत तरी घेऊन जा. नाही नाही, अजून 3-4 ठिकाणी जायचंय. येतो मी. बरं, नमस्कार. या. आजी आजी, तुला इंग्रजी येते? आम्हाला ठाऊकच नव्हते. किती छान बोललीस तू इंग्रजी. आई, हे सगळे 6 महिन्यातच शिकलीस की काय? नाही रे नारायणा, लग्न करून मी या घरी आले तेव्हा तुमच्या वडिलांनी घरच्या घरीच माझं शिक्षण सुरू केलं होतं. त्यांनीच माझ्याकडून इंग्रजीचाही सराव करून घेतला. त्यांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं. पण अकाली गेले ते आणि सगळे जगणेच बदलून गेले. पुढचे सारे तुला ठाऊकच आहे. पण पुण्याला साऱ्याची उजळणी झाली. नर्मदेलाही आग्रह केला. बरे वाटले. तिनेही मनावर घेतले शिक्षणाचे. भाऊजी, दिव्याखाली अंधार म्हणालात, पण बायका सांजवात करून अंधार घालवतात. आणि तुमच्यासारख्या प्रवृत्ती त्यांना अंधारातच ठेवू पाहतात. अजूनही जागे व्हा. स्त्री शिकली म्हणजे तिला 2 शिंगे प्राप्त झाली असे होत नाही. वेळ आली तेव्हा मी कौटुंबिक जबाबदारीचे भान ठेवले, एवढे लक्षात ठेवा. असे असे
नको ते उद्योग मला अजिबात आवडलेले नाहीत सदा. त्या रुक्मिणी काकू पुण्याहून येताना नको ते खूळ घेऊन आले. बघितलंस ना, अजून शिकल्याही नाही. तोच बायकांनी चूल बंद करून पुरुषांची उपासमार सुरू केली आहे. मग शिकल्या तर काय करतील त्या? पण आप्पा तसे नाहीये. बायका शिकल्या तर त्याचा उपयोग साऱ्यांचे आयुष्य सुधारण्यासाठीच होणार आहेत. आणि यशोदा मला म्हणाल्या की तुम्ही तयार झालात म्हणून. नाही, ते वेळ निभावून नेण्यासाठी तेवढ्या पुरतं बोललो होतो मी. जीव गेला तरी मी तयार होणार नाही. बायकांचे हे डोक्यावर बसवणारे बंड जागीच मोडले पाहिजे. हा, छान ना? हो. आजी आजी तू बापू आजोबांना गप्प केलेस. असं बोलू नये, मोठे आहेत ना ते. ते पण तुला आवडतात. तू पण मोठी आहेस ना. तरी कसे आले इंग्रजी वाचायला? आम्हाला खूप गंमत वाटली. पण आजी तुला इंग्रजी वाचायला कसे आले? हे सगळे यांचे श्रेय हो. तुझ्या आजोबांचे. काळाच्या फार पुढे होते ते. त्यांनीच मला लिहायला वाचायला शिकवलंय. इंग्रजीचीही चांगली ओळख करून दिली. बाकीच्या अनेक गोष्टींवरती चर्चा करत माझ्याशी. त्यांचा फार अभिमान वाटतो मला. आज ते असते तर आपल्या घराचे गावचे चित्रच वेगळे दिसले असते. पण असो. तुला त्यांची आठवण येते का आजी? हो ग बयो, खूप आठवण येते. खूप शिकवले त्यांनी मला. व्यवहार ज्ञान दिले आणि अनेक गोष्टी येऊ लागल्या तरी मोठेपणा मिरवायचा नाही हे बजावले. ते तर गेले, पण त्यांच्या मनातल्या जास्तीत जास्त गोष्टी प्रत्यक्षात याव्या यासाठी मी प्रयत्न करते. राधा गेल्यामुळे माझ्या मनाने अधिकच उसळी घेतली. बायकांनी शिकायला हवे, त्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा, तरच दुसरी राधा होणार नाही हे माझ्या मनानं घेतले. आणि मग मी कंबर कसली. साऱ्या विरोधाचा सामना करेन मी, पण हार पत्करणार नाही. आज शिक्षण घेतल्यामुळे नर्मदेचा कसा काया पालट झालाय पाहते ना मी. खूप झाले व्याख्यान. तुम्ही एवढेच लक्षात ठेवा की नव्या जुन्याचा गोफ विणतच पुढे जायचे. बयो जाबाळे, माझ्यासाठी फुले घेऊन येशील? हो आले. उठ. आजी आजी मला एक गोष्ट सांग ना. गोष्ट? बर. एक होता काऊ, एक होती चिऊ आणि एक होती सखू. काय झाले? तुम्ही उदास का दिसताय? फार वाईट वाटते आहे मला. शिकवणे सुरळीत चालू होते. आई, आजी, काकू सगळ्यांना मौज वाटत होती. आनंदही होत होता. पण आप्पांनी येऊन खूप फटकारले मला. सारे बंद करा म्हणाले. मी खूप प्रयत्न केला त्यांना समजवण्याचा, पण त्यांनी ऐकलेच नाही माझे. शेवटी म्हणाले बायकांना डोक्यावर बसवणारे बंड जागीच मोडले पाहिजे. हे सारे ऐकून फार उदास वाटले हो मला. अशाने कशी प्रगती होणार? गाडीत चिखलात रुतून बसले आणि ते निघेल असे वाटत नाही. तुम्ही अगदीच निराश होऊ नका.
पप्पांनी त्यांची बाजू सांगितली, पण मला खात्री आहे जिच्या सांगण्याचा नक्कीच काहीतरी फायदा झाला असेल. पण गावातल्या बायकांचा कल शिक्षणाच्या वाटेने आहे एवढे नक्की. ब्रह्म हा झाला. सासूबाई किती काय कोण काय सगळी कामे झाली आहे. झाली, बरं झालं. आपण पदार्थांची उजळणी करून घेऊया. हो तर काय उजळणी करूया म्हणते ना, असं असं काय करते? कोण आहे तिकडे? हा 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 उजळणी करूया करूया. मी काय म्हणते, हा. आपण की नाही धडपडे लाडू करूया. हा 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 धडपडे लाडू हा करूया. आणि तुमचे आवडीचे मुगाचे तांडव. मुगाचे तांडव चालेल, ते पण करूया. आणि कोकम वालाचे सुरसुरे. हो ते तर करूयाच. आणि कर्नाटकी मटकीची चटकी. हवी हो ना. मी काय म्हणते सासूबाई, नाही म्हणजे धडपडे लाडू करायला भुईमुगाचे दाणे, खोबरं, खसखस, तूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ पण लागेल. हो तर. हा आणि गोळ, वेलची वेलची लागेल ना? हो हो. नाही नाही लागेल ना. असं कसे? आणि मटकीची चटकी करायला मटकी लागेल, चिंचेचं कोळ लागेल, सुके खोबरे लागेल. म्हणजे काय? आणि वाटप पण लागेल. हो म्हणजे लाल मिरची हो हे लागणारच आहे. आणि हो ते मुगाच्या तांडवासाठी वेगळे पदार्थ लागतील. म्हणजे हे पिवळे मूग, साजूक तूप, त्याच्यानंतर खसखस बदाम. बरे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय? हा गुळ तर लागणारच आहे, खोबरंही लागणारच आहे, आणि दूध दूध साजूक तूप. हा आणि हिरव्या मिरच्या तळलेल्या फोडणी देऊन टाकू. छान चव लागेल. एकदा हिरव्या मिरच्या तळलेल्या आहे की नाही पदार्थ? खाऊ नको. सासूबाई 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 सासूबाई. अगं असं उठवतात, असं उठवतात. खबर आहे, खबर आहे. अगो खबर आणलीस तर आधी नाही का सांगायचे? लागले का गो मंदे? बरे वाटतंय ना? सांग की आता काय खबर आणलीस ते. सांगते. माझ्या सासूबाई की नाही आजच्या सासूबाईंना एक एक अशा सुरस आणि चविष्ट पदार्थांची कृती सांगत होत्या. हो का? कुठले पदार्थ आणि काय कृती सांगितली? पटकन सांग. ते लक्षात नाहीये माझ्या. अशी कशी ग तू? तुला त्यांच्या मागावर पाठवून काय उपयोग झाला? अहो एकतर मला स्वयंपाकातलं म्हणावं तसं काही येत नाही. त्यातून आमच्या सासूबाई अशा गोष्टी सांगतात की नुसतं ऐकतच राहावं असं वाटतं ग बाई. हो ना? हो. तिचे कौतुक सांगायला आलीयस इकडे? मूर्ख कुठली? अहो पण मला तुम्हाला येऊन सांगायचे होते ना. हे असे अर्धवट पाहिलेस ना कशा लबाड बायका आहेत ते? दोघी मिळून गुपचूप सगळे ठरवतायत. आपल्याला घेत नाहीयेत त्यांच्यात. तू 100 वेळा विचारलेस, मी 100 वेळा विचारले, तरी ताका सूर लागू दिली नाही त्यांनी. सासूबाई ताकास्तूर असा पदार्थ आहे का? हा अत्रटासारखे बोलू नकोस. त्यापेक्षा आता ठेवलेस ना तसे लक्ष ठेव त्यांच्यावर. आपल्याला साध्या साध्या गोष्टी सांगितल्या आणि स्वतः मात्र छान छान पदार्थ करतायत. पण मी हे होऊ देणार नाही.
सुमन, एक पदार्थ मला आठवलेला आहे. अय्या, सांगा सांगा. वेगवेगळे प्रचलित नसलेले पदार्थ कुठून उकरून काढायचे. पण माझ्या एक काकू बंगळुरात राहतात. एकदाच आल्या होत्या त्या आमच्या घरी, जन्माच्या कर्मी, पण भारी प्रेमळ आणि हौशी होत्या. त्यांनी 4 पदार्थ केले होते आणि आईलाही शिकवले होते. ते करायची आई नंतर. त्यातले 2 सांगते हा तुला. सांगा सांगा काकू. आधी गोडाचा सांगते. बघ हा, पाऊण वाटी डाळ घ्यायचं. म्हणजे आपण चिवड्याला घेतो ते? बरोबर. फुटाण्याचं डाळ? हो. ते जरा खमंग परतायचं आणि बाजूला काढून घ्यायचं. मग 1 वाटी तांदळाचं पीठही कोरडंच भाजून घ्यायचं. मग डाळ गार झालं की बारीक करून घ्यायचं. मग तांदळाचं भाजलेलं पीठ आणि डाळ्यांचं कुरून केलेलं पीठ चांगलं एकत्रित करून घ्यायचं. बरं, पुढे? त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं सुकं खोबरं आणि भाजलेले तीळ घालायचे. त्यानंतर चिमूटभर वेलची पूड आणि चिमूटभर सुंठ पूड घालायची. वा. मग चमचाभर साजूक तूप घालून आणि 1 वाटी गुळ घालून कच्चा पाक करून घ्यायचा. पाक तयार झाला की आणि चमचाभर तूप घालायचे आणि तो पाक त्या मिश्रणावरती घालून घ्यायचा. ते मिश्रण जरा गार झालं की दोन्ही हातांना तूप लावून छानसे लाडू वळून घ्यायचे. आहे काय आणि नाही काय. तंबिट्टू म्हणतात बरं का ह्याला. अगदी खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. तंबिट्टू? किती छान पदार्थ आहे हा. हो की नाही? पण लिहायचे कसे? पंचायतच आहे. मी सांगतो. हो, तुम्ही? हो, मी सांगतो ना कसे लिहायचे ते. अहो खरंच मी शिकवतो तुम्हाला. तो पदार्थ पाटीवर कसा लिहायचा ते मी सांगतो तुम्हाला. अहो पण बापू गेलेत शेजारच्या गावी, तर मी तुम्हाला शिकवतो. जा, तुम्ही आपली पाटी आणा. हो. मेल्या, आता बापूंसमोर सुद्धा बोलायला शिक. तंबिटट्टूच आहेस अगदी. तंबिटट्टू? अहो काकू काय. हा, या. बस ग. तवर टिंब, टू, या लिया. हा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. ला 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 ला
सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा नि सा सा नि सा नि सा नि सा ग सा नि सा नि सा